Focus on the right things. योग्य गोष्टींकडे लक्ष लावा. We'll open our Bibles to Colossians 3 verse 2. Set your minds on things that are above, not on things that are on the earth. कलस्सी 3 अध्याय 2 वचनात लिहिलंय, वरच्या गोष्टींकडे चित्त लावा, पृथ्वीवरच्या गोष्टींकडे लक्ष लावू नका. That means म्हणजे there are many things of the earth that occupy our time. अनेक गोष्टी पृथ्वीवरच्या अशा आहेत की ज्या आपला वेळ घेऊन टाकतात. Which needless to say is not very important in the eyes of God. की जे देवाच्या नजरेमध्ये फारसं महत्त्वाचं नाहीये, पण त्या गोष्टींनी या पृथ्वीवरती आपलं लक्ष, आपली वेळ सगळं घेऊन टाकलंय. God is asking us to set our minds on things that are above. देव आपल्याला सांगत आहे इथे की तुझं लक्ष वरच्या गोष्टींकडे लाव. Why? का? Because that is the place you are going to spend your eternity. कारण त्याच जागी तू तुझं अनंत काळचं जीवन घालवणार आहेस. First point. पहिला मुद्दा घ्या. Focus on Jesus. येशूंवर लक्ष लावा. Focusing on Jesus is the source of all joy. येशूंवर लक्ष लावणे सगळ्या आनंदाचा उगम आहे. No matter what happens in your life, आयुष्यात काही होऊ दे, no matter how many miracles you are seeing happening in your midst, आणि किती चमत्कार जरी तू तुझ्या आयुष्यात, घरात, परिवारात होताना पाहिले ना, whether you see it on Saturday, Mondays आज or शनिवार, Sundays, रविवार, सोमवार, किती जरी चमत्कार तुम्ही होताना पाहिले, keep your eyes focused on Jesus and डोळे not on me. डोळे येशूंवर केंद्रित ठेवा, माझ्यावर नाही. Amen. आमेन. So that even after as I leave this earth, म्हणजे काय आहे, जेव्हा मी हे जग सोडून जाईल तेव्हा सुद्धा your eyes will be focused on Jesus and His तुमचे word. डोळे येशूंवरतीच केंद्रित राहतील आणि येशूच्या कामांवरतीच केंद्रित राहतील. And then you shall be strong. आणि मग तुम्ही बलवान व्हाल. You shall be strong in the Lord. मग प्रभूत तुम्ही बलवान व्हाल. And Jesus said, आणि येशू I have बोलले, given you power to tread on serpents and scorpions, साप व विंचू यांना तुडवायचा अधिकार मी तुम्हाला दिलाय, and nothing by any means shall hurt you. आणि काहीच कोणत्याही प्रकारे तुम्हाला बाधणार नाही. However, तरी the important thing is महत्वाची गोष्ट ही आहे, not that demons obey you, भूते तुमच्या स्वाधीन होतात यात आनंद मानू नका, but that your names are registered as citizens of heaven. तुमची नावे आकाशामध्ये स्वर्गाचा नागरिक म्हणून लिहिलेली आहेत, यात आनंद माना. See, that should be your real source of joy. तो तुमचा खरा आनंद पाहिजे. He is saying, don't have pride. तो म्हणतो गर्व नका बाळगू. Just because the spirits are bowing down to you, अरे सेटन मेरा सुनता है, सेटन मेरा सुनता है, असं that is नाही. not great. ते काही महान कार्य नाही. Yeah, they will listen to you because my name is added there. शैतान दुरात में तुझा ऐकणारच, कारण तू येशूंच्या नावात त्यांना काढतोय, And that is no credit to you. आणि ते काही तुला श्रेय नाही. That should not be great joy. तो काय मोठा आनंद व्हायला नको तुला. But पण because of me, you are going to go to heaven. माझ्यामुळे तू स्वर्गात चाललाय ते विशेष आहे. हालेलुया. The best defense against the devil is सैतानाविरुद्ध सगळ्यात चांगला बचाव आणि विरोध करायचा मार्ग, that you should be so God-centered इतकं देवावर केंद्रित आपलं जीवन पाहिजे ना, that we don't see Satan but we see God. की आपल्याला सैतान दिसायलाच नकोय, कुठे असला तरी आपल्याला देवच दिसावा. Praise God. आमेन. Anytime Satan's oppression is there, जेव्हा केव्हा सैतानाचा काही दबाव येतो ना, God's presence also is present there. देवाचा सहवास पण तिथे हजर आहे. You say Satan is here, तुम्ही म्हणता सैतान इथे आहे, I will say Jesus is here. मी म्हणे इथं येशू आहे. जसं मी म्हटलं गेल्या वेळेला, तुला अर्धा ग्लास रिकामा दिसतोय, मला अर्धा भरलेला दिसतोय. Because focusing on the devil is a trick of the devil. का सैतानाकडे लक्ष लावणं परत सैतानानेच आपल्यावर केलेली युक्ती आहे. And our total ability in the Christian life is found only in Christ. आणि ख्रिस्ती जीवनातली आपली जी सगळी क्षमता जी आहे ना, काम करायची कशाची क्षमता, ती येशूंकडे लक्ष लावूनच आपल्याला मिळणार. Second point. दुसरा मुद्दा, Focus on your assignment. तुमची जी कामगिरी आहे, देवाने तुम्हाला जी काही दिली त्याच्याकडे लक्ष लावा. Don't be bothered about how many talents others have got. बाकी दुसऱ्यांकडे किती कला आहेत आणि किती टॅलेंट आहेत त्याची चिंता करत डोक्याला हात मारून तू नको बसू. You focus on the talent that you have got and shine in it. देवानी जी कला तुला दिली आहे त्या कलेकडे लक्ष दे, त्या कलेला धार लाव, त्या कलेत चमक. But firstly, पण पहिलं you need to discover your divine purpose in life. दैवी संकल्प तुझ्या आयुष्यातला शोधून काढ, की या भूतलावर देवानी मला का ठेवलंय. Because one of the most beautiful things about discovering one's divine purpose, कारण की एखाद्याने आपला दैवी संकल्प शोधून काढण्यामागचं एक सुंदर रहस्य म्हणजे that it keeps that person focused.
ते रहस्य त्याने शोधून काढलं ना, तो संकल्प त्याने शोधला की त्याचं लक्ष असं केंद्रित राहतं. It keeps you focused. It keeps you occupied. It keeps you busy. आपलं मन व्यस्त राहतं, आपलं डोकं त्याच्यातच व्यस्त राहतं, आपण मग फोकस राहतो, आपलं लक्ष प्रभूकडेच राहतं. प्रभूने मला कशासाठी या जगात ठेवलंय हा संकल्प शोध. Unless you have something in hand, हातात तुझ्या काही असल्याशिवाय you will be wandering all over the world. तू तर अख्ख्या जगात भटकणारच आहे ना बेटा. Say. हा? Because your purpose defines your life. Without purpose, you have no life. तुझ्या संकल्पाशिवाय तुझ्या जीवनाला अर्थ येणार नाहीये. संकल्प हातात आला की आयुष्याला अर्थ येईल. Purpose is intention. बघा, संकल्प मुद्दामून असतात. I mean, it's a design म्हणजे that is being made for you. एक रचना जी देवाने तुझ्यासाठी तयार केलेली आहे की जे तू करायचंय ते शोधून काढ आणि Amen. तेच करत बस. नाही हेच करत बसायचं. Jesus had a clear purpose. येशूंकडे बघा कसं अगदी स्पष्ट संकल्प होता की He ते knew why he came on this earth. काय कारणाने ते या जगात आले ते येशूंना माहित होतं. We have to know. आपल्याला माहित असलं पाहिजे असं मी म्हणतोय. जरा माहित करून घ्या. Every day, रोज talk to somebody about Jesus. कुणाशी तरी येशूविषयी बोला. That is your हा? purpose. बरेच लोक तुम्हाला रोज भेटतात. कुणाशी तरी येशूविषयी बोला, येशू त्यांना सांगा. See, at Jacob's well, बघा, याकोबाच्या विहिरीपाशी the disciples were forcing Jesus, eat. येशूंचे eat, शिष्य eat. येशूंना बळजबरी करवते, खा खा खा. Jesus said, you don't know my food. येशू म्हटले, तुम्हाला काही माहितीच नाहीये माझं अन्न काय आहे. You don't know what I drink. तुम्हाला काही माहित नाही मी काय पितो. For him, salvation was food. येशूंसाठी तारण म्हणजे अन्न, भोजन. And that is the fuel that keeps your engine running. आणि ते इंधन तुमच्या इंजिनला धावतं ठेवतं. Yes. The preaching that I do, हो ना, the ते working उपदेश. that I do, जे उपदेश मी इथे करतो, जे काम मी इथे करतो, it's the fuel for my engine to ते run इंधन faster. आहे माझ्या आयुष्याच्या इंजिनचं. ते माझ्या आयुष्याच्या इंजिनला धावतं ठेवतं. As long as I'm here on this earth, जोपर्यंत या पृथ्वीवर मी आहे, my food and my drink is to save the world. माझं अन्न आणि माझं पेय हेच आहे की मी जगाला तारायचं आहे. बस फिनिश्ड. यासाठीच मी जगात आलोय. Go on doing God's work. देवाचंच काम करत Bible राहा. says, whatever your hand finds to do, do बायबल it. म्हणतं ना, तुझ्या हाताला जे करायला सापडेल ते करत राहा. For there is no work in the grave. कारण की कबरेत गेल्यावर काम नाही. Third point, तिसरा मुद्दा, focus on eternity. अनंत काळावर लक्ष लावा. अनंत, ज्या काळाला अंत नाही तो अनंत. Time should be forgotten. आता आपण वेळेला विसरायचं. Eternity should be brought into focus. आता काळ नाही, अनंत काळ लक्षात आणायचा. Amen. आमेन. Because कारण all the things that you see will be now it will be dissolved in eternity. ज्या गोष्टी तुम्ही आता बघताय ना त्या सगळ्या अनंत काळात विरघळून जाणार. Time itself will be dissolved in अरे eternity. काळच अनंत काळात विरघळणार आहे. Joy is waiting for each one of us. आनंद आपल्या प्रत्येकाची वाट बघत आहे. Amen. Amen. So God is telling us today, देव आज आपल्याला सांगत आहे, in whatever we do, जे का आपण करतो we must ensure that our names are written in the Lamb Book of त्या Life. सगळ्या करण्यामध्ये एक खात्री आपण नेहमी बाळगली पाहिजे की माझं स्वतःचं नाव स्वर्गाच्या पुस्तकात लिहिलं गेलं पाहिजे. And to do this is very, very simple. आणि हे करणं फार साधं आणि सोपं आहे. Give your life to Jesus. एक तर प्रथम आपलं जीवन येशूना दे. Repent genuinely. पश्चाताप खराखुरा कर. Invite Jesus in your heart. येशूंना आपल्या हृदयात आमंत्रित कर. And once Jesus comes, आणि एकदा का येशू आले immediately your name will be written in the Lamb Book of Life. की लगेच तुझं नाव स्वर्गीय पुस्तकात लिहिलं जाईल. Only then you can be sure मगच तुला खात्री होईल that you will be in heaven. की तू स्वर्गात जाणार. Amen. ऑन माय वे टू हेवन.